कित्येकदा आपण पोल्ट्री फार्म मध्ये कोंबडीच्या पिलावरती लाईट मारलेला पाहिलेला असतो. आपण जो लाईट घरामध्ये वापरतो तोच लाईट कोंबडीच्या पिलांवरती मारण्यासाठी वापरतात का? यासारख्या प्रश्नांची वैज्ञानिक कारण आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. पहा, आपण जो घरामध्ये म्हणजे आपल्या घरामध्ये, रूम मध्ये, बेडरूम मध्ये जो लाईट लावतो तो लाईट असतो एलईडी असेल, हॅलोजनचा बल्ब असेल, मात्र त्याच्यामध्ये विजिबल लाईट म्हणजे दृश्य प्रकाश हा उपयुक्त ठरत असतो. मात्र कोंबडीचं पिल्लू हे वेगाने वाढावं यासाठी त्यावरती जो लाईट लावला जातो तो दृश्य प्रकाशाचा लाईट नसून तो इन्फ्रारेड प्रकाशाच्या प्रारणांचा प्रकार असतो. मग हा का उपयुक्त ठरतो? तर त्या कोंबडीच्या पिलाची जलद गतीने आणि निरोगी अशी वाढ होण्यासाठी त्यावरती इन्फ्रारेड लाईटचा मारा केला जातो. आणि हा जो इन्फ्रारेड लाईट आहे तो प्रामुख्याने उष्णता निर्माण करत असतो, म्हणून या प्रारणांना उष्मा प्रारणे असं देखील म्हटलं जातं. काय कारण आहे? यातील सगळ्यात महत्त्वाचं वैज्ञानिक कारण जर पाहिलं तर इन्फ्रारेड लाईट जो आहे, जो उष्णता निर्माण करतो, उष्मा निर्माण करतो, हा जे काही कोंबडीची पिल्ल आहे त्या पिल्लांच्या त्वचेत खोलवर जातो, ज्यामुळं त्यांचं रक्ताभिसरण, ब्लड सर्क्युलेशन उत्तमरित्या घडतं. आणि ब्लड सर्क्युलेशन चांगलं घडल्यामुळं त्यामार्फत जे अन्न पदार्थाच्या पचनाची जी प्रोसेस आहे, ज्याला मेटाबॉलिझम म्हणतात, ते वेगाने घडतं, ज्यामुळे अशी कोंबडीची पिल्लं अधिक अन्न खातात आणि त्यांची वाढ अधिक वेगाने घडते, जोमाने होत असते. हे सगळ्यात महत्त्वाचं वैज्ञानिक कारण आहे ज्यामुळं कोंबडीच्या पिलावरती इन्फ्रारेड लाईटचा मारा केला जातो. इतर काय कारण आहेत? दुसरं आहे ब्रूडिंग म्हटलं जातं. म्हणजे मुळात जेव्हा कोंबडीची पिल्लं असतात आणि त्या कोंबडीच्या पिलांना सुरुवातीच्या कालावधीमध्ये जास्त उष्णतेची गरज असते आणि अशी जास्त उष्णतेची गरज भरून काढण्यासाठी त्यावरती इन्फ्रारेड लाईटचा मारा केला जातो, हे लक्षात घ्या. तिसरं कारण काय आहे? रोगप्रतिकारक शक्ती म्हणूयात, रेजिस्टन्स पॉवर म्हणूयात. इन्फ्रारेड प्रारण योग्य अशा उष्णतेमुळे पिलांचा तणाव, स्ट्रेस कमी करतात, ज्यामुळे त्यांची रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि त्यांच्या मृत्यूचं प्रमाण जे आहे ते कमी होतं. तसंच कोरडे वातावरण म्हणजे इन्फ्रारेड लाईट जो आहे तो उष्णता निर्माण करतो, ज्यामुळे ज्या भागावरती त्याचा प्रकाश पडतो तिथली जागा कोरडी राहते आणि या कोरड्या राहिलेल्या जागेमुळे तिथं जीवजंतूची, बॅक्टेरियाची ग्रोथ होत नाही, ज्यामुळे कोंबडीच्या पिलांना बॅक्टेरियल किंवा जीवजंतूंपासून एखादा संसर्गजन्य म्हणा किंवा अशा स्वरूपाचा रोग होत नाही. त्यामुळे प्रामुख्याने पिलं आजारी कमी पडतात किंवा पडत नाही, त्यामुळे मृत्यूचं प्रमाण इथं देखील काय होत असतं? कमी होत असतं. अशी वेगवेगळी वैज्ञानिक कारणं आहेत ज्यामुळं पोल्ट्री फार्म मध्ये कोंबडीच्या पिलावरती इन्फ्रारेड नावाचा लाईट मारला जातो. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर तो नक्की शेअर करा, लाईक करा आणि तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.